नमस्कार. मी लेखक, दिग्दर्शक आणि मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीचा संचालक प्रमोद प्रभुलकर या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करतो. मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीचे यशस्वी विद्यार्थी नाटक, चित्रपट, टीव्ही ॲड्स, वेब सिरीज, त्याचबरोबर झी मराठी, स्टार प्रवाह, कलर्स मराठी, सन मराठी अशा अनेक चॅनल्सवरती मेन लीड, मीडियम रोल आणि अगदी छोट्या भूमिकांमध्ये पण चमकत आहेत. जसे की मेन लीडमध्ये ऋता दुर्गुळे, किरण गायकवाड, शिवानी बावकर, गिरिजा प्रभू, स्वर्धा ठिगळे, निखिल चव्हाण, निष्ठा वैद्य, दीपकार पारकर, आराध्य लवाटे, प्रियांका देशमुख, रौनक शिंदे, पूर्णिमा डे, विपुल साळुंके, शाश्वती पिंपळीकर, अनया पिंगळे, सुखदा बोरकर, तनिष्का विशे, मंगेश दळवी यासारखे अनेक विद्यार्थी गेल्या 23 वर्षांमध्ये नाट्य चित्रपटसृष्टीत आपलं नाव दिमाखाने चमकवत मिरॅकल्स अकॅडमीचा झेंडा उंचावत आहे. होय, तुम्हालाही शक्य आहे. आमच्याकडे शिक्षणाची, वयाची, दिसण्याची, अनुभवाची अट नाही. डोंट वरी. 8 वर्षाच्या मुलामुलीपासून ते अगदी 80-85 वर्षांच्या आजी आजोबांपर्यंत विद्यार्थी आमच्याकडे शिकायला येतात. मी स्वतः आमचा अभ्यासक्रम इतका छान बनवला आहे की आमच्याकडे आलेल्या विद्यार्थ्याला आम्ही ॲक्टर म्हणून घडवतोच. आणि नाट्य चित्रपटसृष्टीचा इतक्या वर्षांचा संपर्क असल्यामुळे आम्ही त्यांना ऑडिशन्सला पाठवतो. आणि जे विद्यार्थी कष्ट करतात, मेहनत करतात, त्यांना नक्कीच मेन लीड किंवा मीडियम रोल किंवा अगदी छोटा रोलही मिळतोच. प्रख्यात निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते सचिन पिळगावकर यांच्या नवरा माझा नवसाचा 1 आणि 2 या चित्रपटांमध्ये आमच्या असंख्य विद्यार्थ्यांनी काम केलेलं आहे. मी लिहून दिग्दर्शित केलेल्या गोडगुपित, नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे, फिनिक्स, सुंदर माझं घर आणि यूथ ट्यूब या चित्रपटांमध्ये मेन कलाकारांबरोबरच मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी अत्यंत आत्मविश्वासाने काम केलेलं आहे. यूट्यूब या चित्रपटामध्ये मिरॅकल्स अकॅडमीचे 300 विद्यार्थी चमकले होते. त्यात मुख्य भूमिकेमध्ये शिवानी बावकर ही आमची विद्यार्थिनी होती. मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीचे 6 महिने आणि 9 महिने म्हणजे 24 रविवार आणि 36 रविवार यांचे ॲक्टिंगचे कोर्सेस असतात. महाराष्ट्रामध्ये आमच्या दादर, ठाणे, पनवेल, बोरिवली, विरार, कोथरूड, चिंचवड, कोल्हापूर, नाशिक, सोलापूर इत्यादी ठिकाणी शाखा आहेत. माझ्यासह आमचे सर्व शिक्षक तुम्हाला अत्यंत प्रेमाने हसत खेळत शिकवतात आणि ॲक्टर म्हणून घडवतात आणि नाट्य, चित्रपट, वेब सिरीज, टीव्ही ॲड्स यामध्ये कलाकार म्हणून चमकण्याची संधी प्रदान करतात. मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीमध्ये ॲक्टर, ॲक्ट्रेसेस, लेखक, दिग्दर्शक, निर्माते येऊन आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. आज कोण मार्गदर्शन करते पाहूया का? चला तर. या क्षेत्रामध्ये नक्की येण्याचं आधीच ठरवलं होतं किंवा काय होता प्रवास, हे सगळं ऐकायला आम्हाला खूप आवडेल. नाही, माझं काय असं ठरलं नव्हतं. मी ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा केला आहे. सो मला काही तसं काही इथे येण्याचा आणि इथे काही करिअर करायचं वगैरे असं अजिबातच डोक्यात नव्हतं. मी आपलं काम करायचो. मला एवढंच कळतं, मला आजही असं वाटत नाही आहे की मी इथे करिअर करायला आलो आहे म्हणून. मी हे माझं शेवटचं काम आहे असं समजूनच करतो आहे आजही. मग त्याच्यामुळे मला असं नाही अजून पण मी ठरवलं आहे की नाही मला इथेच करिअर करायचं आहे वगैरे. मला कामं मिळत आहेत, मी कामं करतोय आणि प्रामाणिकपणे करतोय. इतकंच माझं ध्येय आहे आणि इतकं साधं सरळ सोपं माझं गणित आहे. सो मी ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा केला आणि आमच्या बिल्डिंगमध्ये मी अभ्युदयनगरमध्ये राहायचो आधी. आता पण आहे आमचं घर तिकडे, पण आम्ही आता थोडंसं पुढे शिवडीमध्ये शिफ्ट झालं. तर तिकडे आमच्या इथे बिल्डिंगमध्ये वर्षातनं एक नाटक व्हायचं. जे नाटक आम्ही एकदाच बघायचो शिवाजी मंदिरला जाऊन, कारण तिथे फुकट बघायला मिळायचं म्हणून. आणि मग ते तेवढ्या वेळात आपण पाठ करायचं किंवा लक्षात घ्यायचं की काय काय त्याच्यामध्ये होतं आणि काय काय म्हणजे काय महत्त्वाच्या गोष्टी त्याच्यामधल्या आहेत त्या. आणि ते तसंच्या तसं लक्षात घेऊन एका वॉकमॅनवरती छोट्या रेकॉर्ड करून त्याचे डायलॉग्स लिहून मग ते पाठ करायचे आणि काही आपल्या पदरचे घालायचे आणि ते नाटक करायचं. असं वर्षातनं एकदा करायचो. सगळे म्हणायचं अरे छान करतोय, छान करतोय. मला पण हां ठीक आहे, म्हणजे तसं काही प्रॉब्लेम नाही आहे. पण
पण मी एक असंच जसं आता मिरॅकल आहे तसंच एक चिंतन नावाचं वर्कशॉप होतं, तर त्याच्यामध्ये मी पार्टिसिपेट केलं होतं आणि ते बेसिकली सगळे म्हणायचे म्हणून मी गेलो होतो आणि मला घरी राहायचं होतं. आईबाबांना ते दर सुट्टीमध्ये पुण्याला जायचे. अच्छा, आता पुण्याला जाण्यात काय गंमत आहे? एक मिनिट, मी पुण्याचीच आहे त्यामुळे आमच्याकडे खूप गमती आहेत. अरे काय पुण्यातली गंमत म्हणजे काय? चौपाटी म्हणून हे लोक कुठल्या तरी गल्लीत घेऊन जातात. प्लीज, असं नाहीये. बरोबर आहे की नाही? अरे मी गेलो, मला म्हणे ही आमची चौपाटी आहे म्हणून. तुळशीबाग सांगून तिकडे पोरींचं कानातलं मिळतं, दुसरं काही नसतं. ही काय पुण्यातली गंमत आहे? म्हणजे मला काहीच कळलं. मी म्हणलं एक टप तरी द्या. याच्यावर मी माघार घेते, कारण की मला कळतंय की इथे मी सोडून कोणीच पुणेकर नाहीये. सो मला असं झालं, मी त्यांना म्हटलं की चौपाटी म्हणतात तर टपभर पाणी तरी दे, त्याच्यात पाय बुडवून बसतो आम्ही इथे म्हणून, भेळ खाता खाता. चौपाटी कशी असते या आमच्या इथे बघायला. बरोबर की नाही? आणि चुकून कधी कीर्ती कॉलेजच्या मागच्या भिंतीला गेलात मग तर संपलंच सगळं. तुमच्या चौपाटी या शब्दावरच विश्वास उडायचा. माझ्या घरचे मुद्दा काय होता की पुण्याला जायचं यार, आणि पुण्याला मी काय करणार जाऊन, म्हणजे मला काहीच नाही काय बघाय दरवर्षी सुट्टीत जाऊन तेच काय बघायचं. तर मग मी म्हटलं की नाही, या वेळेला आपण नको जाऊया, आपण जरा मित्रांबरोबर मज्जा करूया इकडे वगैरे. म्हणून मी काय केलं, माझे आई वडील माझ्यापेक्षा साधे आहेत, तर त्यांच्या लक्षात नाही आलं की मी काय केलं, मी पटकन गेलो आणि मला कळलं हे लोक ज्या पिरियडमध्ये ह्यांनी प्लॅन केलंय ना त्याच पिरियडमध्ये हे वर्कशॉप आहे. तर मी काय केलं, त्यांच्या लक्षात यायच्या आधीच मी पैसे घेऊन भरून टाकले त्याच्यामध्ये. आणि हे साधे आहेत. हा म्हणजे साधंच आहे ना आता ह्याच्यात काय, कारण मित्रांबरोबर मजा करायची, बाकी काहीच नव्हतं त्याच्यामध्ये. हा साधा सरळ उद्देश होता त्याच्यामध्ये, म्हणून साधा. तर मी ते हे केलं आणि नंतर सांगितलं आईला वगैरे, आता कसं येऊ, आता नाही येता येणार मला, पैसे फुकट झालेले. आणि ते म्हणाले 15 दिवसाचा वर्कशॉप आहे, जात आहेत 3च दिवस माझे, पण ते म्हणाले नाही 3 दिवस गेले तर 15 दिवस नाही यायचं म्हणून, असं सांगितलं. त्याच्यावरती विश्वास बसला त्यांचा. सो मी मग त्याच्यासाठी थांबलो आणि ती मजा करण्यासाठी म्हणून मी ते वर्कशॉप जॉईन केलं. आणि ते वर्कशॉप ज्यावेळी संपलं त्यावेळी तिकडचंही बेस्ट ॲक्टर मी होतो. सो त्यांनी सांगितलं की व्यावसायिक नाटकात काम करणार का. अच्छा, ओ लगेच. मी विचारलं पैसे मिळणार का, तर म्हणाले हो. मी म्हटलं ओके मग करतो. पण तेव्हा मला कळलं की नाटकातली लोक किती हुशार असतात. त्यांनी हो म्हणून सांगितलं आणि 73 प्रयोगाचे दिलेच नाहीत, 2च प्रयोगाचे दिले. ते म्हणतील हे असं कुठं म्हटलं होतं सगळ्या प्रयोगाचे मिळतील म्हणून. सो मला अनुभव तिकडूनच यायला सुरुवात झाली की आता पुढे काय होणार आहे आपलं. तर मग तिकडून सुरुवात झाली आणि मग खूप ॲक्सिडेंटली आलो त्याच्यामध्ये. मी ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं माझं डिप्लोमा आणि डिग्रीला ॲडमिशन घेता इथे आलो आणि मग ती डिग्री राहिलीच. अच्छा, पण मग घरी असं नाही झालं का की एकतर हे फील्ड नवखं आहे, म्हणजे ऑफकोर्स त्यांच्यासाठीही, आणि मग आता हे इंजिनिअरिंग केलं आहे तर तिकडे जॉब बीब काही नाही, इकडेच डायरेक्ट, म्हणजे घरून परमिशन होती का तिथेही काहीतरी आयडिया केली? ते मी म्हटलं ना माझे आई वडील तुमच्यासारखेच. त्या अजिबात काही परमिशन नव्हती. मला माझे खूप त्यांनी मला इकडून बाजूला करण्याचा प्रयत्न केला. मला माझे पैसे देणं बंद केलं मला. मग मी थोडंसं काय म्हणतो ना की स्ट्रगल म्हणून मी चालत जायचो तिकडे माहीमला आणि तिकडून चालत वगैरे यायचो. फुकट नाही जायचं आपण. हा म्हणजे तो प्रामाणिकपणा पहिल्यापासून होता, फुकट नको, आपण चालत जाऊया, लवकर निघूया. आणि मग तसंच जायचो, मग यायचो. आणि मला असं वाटतं ना की माझ्या आयुष्यातला जर मला कोणी टर्निंग पॉईंट विचारला ना की तो काय आहे म्हणून, तर मी सांगेन की ज्यावेळी मी हे सगळं करत होतो ना त्यावेळी ना मला खूप अडचणी येत होत्या. म्हणजे काय झालं की मला ऑटोमोबाईल मी इंजिनिअरिंग केलं होतं, मला त्याच्यानंतर म्हणजे ते कार डिझायनिंग आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये मला जायचं होतं. पण मग त्यासाठी मी काहीतरी बाहेरनं शिक्षण घेणं माझं सुरू होतं आणि मला कळत नव्हतं की मी नाटक करू की मी म्हणजे नोकरी करू.
मग एक दिवस मी म्हटलं आता आपण ठरवलं पाहिजे काहीतरी, आणि मग मी ठरवलं की नाही आता आपण नाटकच करायचं. म्हटलं अगदी काही कपडे पट करावा लागला ना आपल्याला तरी पण चालेल, मेकअप करावा लागला करायचा, सेटिंग करायला लागलं तरी पण ते उचलायचं, पण करायचं तर नाटकच. आता नाटक करायचं असं ठरवलं होतं. सिनेमा बिनेमा अजिबात डोक्यात नव्हता माझ्या. आणि मग मी काय केलं, माझी जेवढी पुस्तकं होती ना ऑटोमोबाईलची, तर माझं फक्त सर्टिफिकेट आणि मार्कशीट सोडून मी सगळी पुस्तकं त्या दिवशी घेतली आणि रद्दीत विकून टाकली. सगळी पुस्तकं माझ्याकडे. आज मला विचाराल तर माझ्याकडे काहीच नाही आहे. आणि मी ते जे पैसे आले ना त्याच्यातनं मी अर्ध्या पैशांची पार्टी केली. अच्छा. म्हटलं बॉस झालं आपलं ठरलंय म्हणून मी एक पार्टी केली मस्त, आणि काही पैसे ठेवले ज्याच्यामध्ये मी रिचार्ज वगैरे असं तसं वगैरे करायचं असं. आणि मी तिथून मग मी कामाला सुरुवात केली. आणि मग मी म्हटलं तसं की मी लगेर व राजाबाई नाटक मला मिळालं, आणि ते मिळालं होतं मला आनंदा कारेकरची रिप्लेसमेंट म्हणून, कारण तो नोकरी करायचा. तर त्याच्यासारखाच बारीक मुलगा पाहिजे म्हणून मला कास्ट केलं होतं. आणि आत्ता मी जो रोल करत होतो ना तो रोल मला असाच दिला होता त्यांनी करायला. आणि मला म्हणाले की म्हणजे तू राहा नाटक बघत राहा. तर माझी एक गोष्ट खूप मला जी त्यावेळेसपासनं ज्याने मला खूप सपोर्ट केला ती गोष्ट अशी होती, होपफुली तुम्ही सगळे जण नवीन आहात, जर तुम्ही सगळेच अनुभवी असाल तर हे तुमच्या कामाचं नाही, पण जर नवीन असाल तर तुमच्यासाठी हे महत्त्वाचं आहे. मी नाटक करायचो ना तर मी विंगेत बसायचो संपूर्ण नाटक, आणि ह्या नाटकात माझ्या 3च एंट्र्या होत्या, त्या अगदीच 2-2 मिनिटांच्या वगैरे होत्या. पण मी संपूर्ण नाटक विंगेत बसून बघायचो, रोज बघायचो, आणि प्रत्येक प्रयोग बघायचा. असं कुठलाही प्रयोग नाही आहे की मी मिस केला आहे, मी जाऊन मेकअप रूममध्ये बसलोय असं नव्हतं. तर त्याच्यामुळे माझं नाटक अख्खं पाठ झालेलं. सगळीच नाटकं माझं ती सगळी मी विंगेतच असतो, त्याच्यामुळे ती सगळी पाठ होतात ॲटोमॅटिकली. आणि पहिली रिप्लेसमेंट मी आनंदा कारेकरची करायला आलो होतो, पण मला पहिली रिप्लेसमेंट मिळाली समीर चौगुलेची करायला. हां. आणि त्याच्यात घोळ असा होता की सगळे विनोद आजही ज्याच्यावरती होतात त्याच्यावरतीच तेव्हाही होते, मग त्याच्या टकलावरती. मग मला असं झालं की अरे बापरे मोठा रोल मिळणार आहे, आपल्याला प्रूव्ह करायला मिळणार आहे, आणि माझे केस आता करू काय. मग मी गेलो आणि मी टक्कल करून आलो, म्हणजे 25 मिस नाही होणार आणि माझा रोल जाणार नाही म्हणून. आणि मग सर म्हणाले की अरे तू टक्कल करशील. मी म्हटलं हां मी करीन म्हटलं, आणि मी जातो लगेच येतो करून. आणि गाडी सुटायच्या आधी मी पटकन टक्कल करून आलो. तर मग ते म्हणाले ठीक आहे आता तूच कर म्हणून, आणि तो प्रयोग मी केला, त्यांना आवडला तो. मग मी परत समीर दादाची रिप्लेसमेंट जेव्हा असायची तेव्हा मी ती करायचो. मग जयवंत भालेकरची रिप्लेसमेंट मिळाली, पण मी तिथेच बसलेलं असल्यामुळे मला नाटक पाठ होतं म्हणून मी ते पण केलं. मग त्याच्यानंतर मला आनंदाची रिप्लेसमेंट मिळाली, मग मी ती पण केली. सो असं करता करता संतोष सरांचा खूप विश्वास बसला की अरे हा पोरगा चांगला आहे आणि हा करू शकतो. मग त्यांच्या पुढच्या सगळ्या नाटकांमध्ये मी असायचो. मग पहिली चॉईस त्यांची प्रणव तू आहेस का, चल ये आपण करूया, असं असायचं. सो तो विश्वास मिळवण्यासाठी ह्या काही गोष्टी कराव्या लागल्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं ते करणं न करणं हे तुमच्या हातात असतं, पण आपण बसून नाटक बघणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. क्या बात आहे, फार शिकण्यासारखं बेसिकली हे. आणि तुम्ही एका नाटकाला सेट पण डिझाईन केला होता आणि आय थिंक प्राइज मिळालं, तर ते काय होतं किंवा ते स्किल कुठून डेव्हलप झालं किंवा काय? नाही, स्किल कुठून डेव्हलप झालं माहिती आहे का, मी DMCC मध्ये रमेश मोरे जे लेखक दिग्दर्शक आहेत त्यांच्या नाटकांना मी खुर्च्या लावायचो. सेट जो असायचा त्या सेटच्या खुर्च्या मी लावायचो. स्क्रिप्ट कोणाला लागली तर झेरॉक्स करून आणणं आणि चहा सांगणं 2 वेळा, ही माझी जबाबदारी असायची. आणि ते करत असताना नाटक फक्त ऐकायचं सगळं, कसं कसं हे वाचतायत मोठे लोक, अविनाश नारकर, ऐश्वर्या नारकर असतील किंवा आपले जाधव सर असतील, हे सगळेजण वाचतायत कसं हे ऐकायचं, ह्याच्यासाठी मी तिथे बसायचो. आणि त्या खुर्च्या लावून लावून ना प्रदीप पाटील त्यांचे हे असायचे नेपथ्यकार असायचे, तर त्यांचं ना ते लावून लावून खुर्च्या आणि ते अँगल बिंगल आम्हाला माहिती होते. आणि कसं करायचं नाटक म्हणजे सेट कसा करायचं ह्याचं एक बेसिक आयडिया आली होती. परत ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग असल्यामुळे ते डायग्राम करायची सवय होती, त्यामुळे रेषा कशा आखायच्या ते माहिती होतं, अँगल्स माहिती होते. सो मी काय केलं,
मी 16 गोष्ट प्रेमाचे नावाचं नाटक ज्यावेळी झालं तर बेसिकली त्याची पण एक गंमत आहे. मी फार कमी वेळा सांगितले म्हणून मी तुम्हाला सांगतो. हे ऑनलाईन जे काय व्हिडिओज आहेत त्याच्यामध्ये ही नाही आहे गंमत. तर गंमत अशी होती की 16 गोष्ट प्रेमाची हे नाटक आम्हाला करायला मिळालं. बेसिकली हा एक इव्हेंट होता आणि त्याच्यामध्ये आम्ही ते करणार होतो कोकणात एका 5 स्टार हॉटेलसाठी आणि जे फॉरेनर्स येतात ना त्यांच्यासाठी. तर त्याच्यातला एक इव्हेंट हा 16 गोष्ट प्रेमाची हे नाटक होतं. म्हणजे 16 नाव होतं त्याचं आधी. मग त्याच्यात ना गाणी होती खूप. तर देवदत्त साबळेंनी त्याचं म्युझिक केलं होतं. तर ते म्युझिक सिलेक्ट करण्याची जबाबदारी माझ्यावरती होती, ज्याला काहीच कळत नाही. मला फक्त ऐकून मी फक्त काकांना एवढंच सांगायचो, काका हे छान आहे, काका हे नको, असं मी सांगायचो. आणि त्या नाटकाची थीम होती, आम्ही सगळे सण होते ना त्याच्यावरती आम्ही ते करायचं ठरवलं. तर ते पण काय झालं की माझा मित्र प्रसाद गावडे ते लिहिणार होता आणि त्याच्या घरी त्याची बहीण सिरियस झाली होती त्यावेळेला, म्हणून तो गेला आणि तो फोनच उचले ना. आणि मला आज कॉन्सेप्ट सबमिट करायची आहे, मला कळे ना काय करू ते. मग मला पटकन सुचलं तर ना पहिलीच्या पुस्तकामध्ये ना मराठी सण आहेत सगळे. तर मी गेलो आणि तिथे एक मुलगा होता, त्याचं मी पुस्तक मागितलं आणि त्याचे सण दिसले. मी म्हटलं अरे हे मस्त आहे, हीच गोष्ट आहे आपली. मी तेच देऊन टाकलं त्यांना आणि त्यांनाही ते आवडलं. सो मग काकांकडे प्रवास सुरू. मग काकांना मला नवीन नवीन गोष्टी ऐकवायचे आणि त्यातून म्युझिक केलं. मग गडबड अशी झाली की आम्ही कोकणात ते करणार होतो. 2 एकर का 3 एकर जागा होती. त्याच्यामध्ये आम्ही ते प्लॅन केलं होतं की नारळाची झाडं. आणि जनरली कसं असतं नाटक आता बघताना आपण स्टेजवर चालू असतं आणि समोर प्रेक्षक बसलेले असतात. तर आम्ही काय केलं होतं की प्रेक्षक तिथेच बसलेले असतील जेवत वगैरे, जे फॉरेनर्स वगैरे आहेत ते VVIP जे आहेत ते, आणि त्यांच्या आजूबाजूला डान्स चालू असेल. सो त्यांनी इथे बघितलं तरी त्यांना डान्स दिसेल, एखादं काहीतरी ऍक्ट चालू झालेलं दिसेल, तिकडे बघितलं तरी सेम ऍक्ट दिसेल त्यांना, तिकडे बघितलं. सो जेवता जेवता त्यांच्या आजूबाजूला सुरू आहे आणि ते तिथेच त्या ऍक्टमध्ये आहेत, असं काहीतरी करायचं, असं ती बेसिक आयडिया ठरली होती. आणि मग आम्ही तेव्हा जवळजवळ 175 लोक होतो त्या संपूर्ण प्रोसेसमध्ये. आणि मग झालं असं की पाऊस आल्यामुळे माती सगळी वाहून गेली आणि चिखल झाला, कुडाळमध्ये ते सगळं होतं. मग म्हटलं आता 3 महिने करायचं काय. गाणी बिणी तर सगळी रेडी होती आणि 2 तासाचं म्युझिकच होतं फक्त. आणि आम्ही सचिन सरांसाठी थांबलो होतो, सचिन पिळगावकरांसाठी. आमची अतुल कुलकर्णी होते ना, त्यांना आम्ही अप्रोच केला होता, ते करायलाही तयार होते. पण आमची फर्स्ट चॉईस सचिन सर होते, सचिन पिळगावकर. कारण आम्हाला असं वाटत होतं की त्यांनी अँकरिंग करावं आणि मग तेच त्यातलं पात्र असल्यामुळे ते गाणं बिणं पण गातील, असं ते सगळं आमच्या डोक्यात होतं. आणि त्यांनी आम्हाला बघितलं आणि ते म्हणाले की नाही, ह्या पोरांबरोबर मी काही तर मग आम्ही करायचं काय. म्हणून आम्ही ठरवलं की 3 महिने पोरांना थांबवायला त्याच्यामध्ये आपण ह्याचं नाटक करूया. पण आता 175 पोरांना कसं थांबवायचं. म्हणून मग आम्ही काय केलं की 35 पोरांना ठेवलं, त्याच्यातलं 32 मुलांना, आणि काही नट त्याच्यामध्ये ऍड करून त्याचं नाटक करायचं ठरवलं. तर आता गंमत अशी झाली की त्याचा सेट करायचा होता. आमच्यावर कोणी काम करायला तयार नव्हतं, मी खरं सांगतो तुम्हाला. ह्यांनी कसं केलं देवदत्त साबळेंनी आम्हाला माहिती नाही, पण बाकी कोणीच करायला तयार नव्हतं. ही पोरं काय करणार असं होतं त्यांचं. बरं, आमच्याकडे लिहायला सुद्धा काही जागा बिगा नव्हती, ऑफिस पिपीस. आम्ही ती शिवसेनेची एक शाखा होती, त्या शाखेमध्ये आम्हाला जागा दिली होती वरती. आणि तिकडेच ते बॅनर मिळायचे तेव्हा, कापडी बॅनर असायचे. तर एक बॅनर असा खालती घ्यायचा आणि तोच पूर्ण वरनं पुन्हा अंगावरती घ्यायचा, असं. कारण चादर म्हणून पण तेच, खालती पण तेच आणि वरून पण तेच, असं ते एक आमच्याकडे होतं. तर आम्ही तिथे लिहित बसायचो आणि मग तिथून आम्ही नाटक लिहायला सुरुवात केली. आम्ही त्याच्यात नाटक घुसवलं, तर नाटक नव्हतं कुठेच, आणि लिटरली बसून. तर तेव्हा काय झालं, सेट करायचं. आता सेट कसा करायचा. मग ना कोण तसं तयार नाही आहे. बरं, नाटक म्हणतात लोक वाचून दाखवा म्हणून. बरं, प्रसादचा प्रॉब्लेम असा होता की प्रसाद लिहित होतं खरं, पण प्रसादचा प्रॉब्लेम असा, प्रसाद म्हणतो मला काय कळत नाही आहे, तू मला काहीतरी सेट तर पाहिजे आपल्याला. म्हटलं नाटकाच्या गोष्टीवरती सेट कोण देणार. मग मी म्हटलं ठीक आहे, चला आपण एक काम करूया, आपण सेट बनवूया. मग मीच त्याचा सेट बनवला एक बेसिक. मग मी प्रसादला सांगितलं 2 घरं, हां ओके, एक विहीर, एक तिकडे हे काय मंदिर, एक झाड, एक तुळशी वृंदावन. आणि मग आम्ही डिसिजन घेतला की 2 गाण्यांनंतर तुळशी वृंदावन, कारण डान्सर्स खूप होते तर नाचायला नाही मिळणार ना, ते तुळशी वृंदावन निघून जातं.
असं आम्ही तेव्हा ठरवलं आणि फॉर्च्युनेटली ते लोकांना कळलं नाही आणि किंवा त्यांनी रादर त्याच्याकडे लक्षही दिलं नाही. त्यांनी ते समजलं असेल की ते लिबर्टी घेतली आहे त्या लोकांनी की याच्यामध्ये नाचणार कसे. आणि आम्हाला एंट्रीज खूप पाहिजे होत्या कारण घरांमुळे एंट्री ब्लॉक झाल्या होत्या. एक विहीर लावली त्याच्यामुळे आणखीन एक एंट्री ब्लॉक झाली. मग करणार काय. मग मी त्यावेळेला आयडिया काय केली, हा जो काळा पडदा असतो ना आपला त्याच्या पाठीमागे खूप जागा असते आणि मी शिवाजी मंदिरला जाऊन मोजून बिजून आणत होती. म्हटलं किती जागा फुकट जाते. मग मी प्रसादला कन्व्हिन्स केलं की म्हटलं प्रसाद आपण हे करूया आणि ना आपण मागचा पडदाच काढून टाकूया काळा. आणि तिथे काय करायचं म्हटलं तिथे काहीतरी झाडं बिडं लावत राही आणि तिथून 2 एंट्र्या ठेवूत. मग परत त्या 2 वाढल्या मुलांना येण्यासाठी. असं करता करता तो सेट डिझाईन झाला. आणि जेव्हा आम्ही ते काकांना सांगितलं ना, वालावलकर काकांनी त्याचं सेट केला होता, बनवला होता, तर काका म्हणाले काय तू मूर्ख आहेस का म्हणून. इतकी वर्ष लोक आम्ही काही मूर्ख आहोत म्हणून तो काळा पडदा ठेवतो का. काही गणित असतात त्याच्या पाठीमागे. तिथपर्यंत लाईट पोचली नाही तर काय करशील तू. मग आम्ही देवळेकरांना पकडलं. म्हटलं सर लाईट पोचली नाही तर तुम्ही जास्त लावा ना तिकडे मागे म्हणून 2. देवळेकर बोलले लावतो म्हणून काय प्रॉब्लेम नाहीये. म्हटलं काका ते लावतायत म्हणाले. मग जा तूच लाव सेट. काय तो नाही लागला तर मग मला सांग. मी म्हटलं काका मला चान्स संधी द्या मी लावून दाखवतो. आणि तो सेट लावला. मग काका ते वालावलकर काका म्हणाले हा हे काहीतरी वर्क होत आहे. आणि त्यांनी मला खऱ्या अर्थानं मदत केली आणि तो सेट बनवला त्यांनी. आणि त्याच्यानंतर त्याच सेटला बक्षीस सुद्धा मिळालं. आणि ते नाटक होताना आदल्या दिवसापर्यंत आम्हाला रात्रीपर्यंत मी प्रसादला म्हणत होतो प्रसाद उद्या लोक मारणार आहेत यार आपल्याला. एका नाटकामध्ये इतकी 12-15 गाणी असतात का. आणि ती पण संगीत नाटकामध्ये वगैरे समजा आपण म्हटलं की असतात म्हणून तर त्याला लाईव्ह असतं ना सगळं पेट्या बिट्या वगैरे. इथे सगळं रेकॉर्डेड आहे म्हटलं गाणी वाचतायत ती लोक. म्हटलं हे लोक आपल्याला गंडवलं म्हटणार आणि मारणार म्हटलं. आणि काय माहिती नाही यार आम्ही त्याच्यात काम केलं. मी पण काम केलं त्याच्यामध्ये. आणि ते लोकांना इतकं आवडलं की त्याला विशेष लक्षवेधी नाट्य निर्मिती होतं अल्फा गौरवचं. म्हणजे ते शेवटचं वर्ष होतं त्याचं. मला नॉमिनेशन होतं. सो मला तेव्हापासूनच माझी धारणा आहे की कुठलीच गोष्ट आपण करत नाही ती होते आपल्याकडनं. क्या बात है. सेट डिझाईन केला, ॲक्टिंग तर करताच, डबिंग करता, व्हॉइस ओव्हर, लिखाण करता, संवाद लिखाण. सो हे सगळं जन्माला कसं आलंय आणि नक्की रमता कुठे, आवडतं हे काय की म्हणजे काय हे सगळं. ओके अच्छा इथे करायचं आहे, ओके मी आहे. अच्छा काय व्हॉइस ओव्हर द्यायचं आहे, मी आहे का. म्हणजे काय नक्की याच्या मागचं गमक. अशी काय आहे ना, हे ऑप्शन तुम्ही म्हणालात ते अगदीच बरोबर आहे. माझं असं काही ठरलेलं नाही आहे. मी अजूनही तेच सांगतोय. मला एखादी गोष्ट नवीन करायला मिळाली ना तर मग मी ती करतो. अच्छा ट्राय आउट करतो. मला एकाच गोष्ट खूप वेळ करायला कंटाळा येतो. म्हणजे मला एक मी अँकरिंग करत होतो मध्ये एका सिरियलचं सह्याद्रीवरती. तर मला ते चांगलं होतंय पण मला कंटाळा आला त्याचा. मग मी म्हटलं आता नाही करायचं हे म्हणून. मी म्हटलं चांगलं तर चाललंय. मी म्हटलं नाही पण आता नाही करायचं आहे मला आणि मी ते सोडून दिलं. मग लिखाणाचं पण असंच झालं. मला लिखाण करायचं होतं पण मी काय करायचो मी ना मित्रांना बऱ्याच चांगल्या लेखकांना पण मी बरंच काय लिहून दिलंय. अच्छा हां पण ते कसं त्यांची अडचण झाली तर ते मला फोन करायचे अरे प्रणव अशी अडचण झाली आहे यार मी खूप अडकलोय असं हे राहिलंय काय करूया. मी म्हटलं हां ठीक आहे मी ते देतो तुला. तर मी ते द्यायचो. आणि असंच ॲक्सिडेंटली मी एक मिस्टर मग्गू नावाची एक पहिली लिखाणाची मी हिंदी लिहिलं होतं. अच्छा बर. हा एक कार्टूनची सिरीज होती. आणि त्याची गंमत अशी होती की त्यांना काहीतरी हवं होतं म्हणजे काहीतरी दादा कोंडके स्टाईलमध्ये काहीतरी लिखाण पाहिजे वगैरे असं काहीतरी त्यांना काहीतरी हवं होतं. म्हटलं लहान पोरांना काय दादा कोंडके वगैरे करणार म्हणून मी म्हटलं मी तुम्हाला दाखवतो. तर त्यांना ना डबिंग बेसिकली त्यांना ते इंग्लिश टू हिंदी करायचं होतं. तर माझं इंग्लिश म्हणजे खतरनाक ना काहीतरी हे होते ना मूळ ती हा ती नंतर. तर त्यांनी ना मला मी ट्रान्सलेट करायचं म्हटलं तरी मला 2 दिवस लागले असते एक एपिसोड करायला. तर मी काय करायचो आपली पूर्वीपासूनची एक सवय आहे आपण इंग्रजी पिक्चर आजपर्यंत आपल्या मनाने बघितले. तिकडं काय चाललेलं आहे त्याच्याशी आपल्याला काही फार घेणं देणं नव्हतं.
तर माझं इथे पण मला तो उपयोगाला आला ती गोष्ट. मी काय केलं, मी ते बघितलं, हे काय म्हणतात त्याच्याशी मला घेणं देणंच नव्हतं. मला एक वेगळी गोष्ट त्याच्यात दिसत होती माझी जी मला पूर्वी दिसायची. तर मी काय आयडिया केली, मी त्यांना म्हटलं मी तुम्हाला लिहून दाखवतो काय होईल ते ह्याच्यावरती. तर मी त्यांना एक वेगळंच लिहून दिलं. आता गंमत काय झाली, देव असतो आपल्या बरोबर, ह्याचा प्रत्यय वेळा कसा येतो. मी दिलं वेंडरला लिहून. तर आता मी नट आहे त्याच्यामुळे मी ते बरोबर माझ्या मीटरमध्ये लिहिलं होतं. तर ते त्याला तिथे जाऊन वाचता येईना चॅनलमध्ये. ते मिसमॅच वाटायला लागलं. तर त्यांनी मला फोन केला की अरे काय प्रणव तू काय लिहून दिलंयस, इथे वाचताच येत नाहीये, ते मॅचच नाहीये. मी म्हटलं सगळं मीटरमध्ये आहे. तर बोलले तू ये आणि दाखव आम्हाला. तर मी म्हटलं चला, म्हटलं मी गेलो आणि मी त्यांना वाचून दाखवलं. तर ते म्हणाले अरे हे परफेक्ट आहे. आणि मी चॅनलमध्ये पोहोचलो. डबिंग तर चॅनल बोलले की आता तुझ्याबरोबर कॉन्ट्रॅक्ट. तर माझा कॉन्ट्रॅक्ट हाँगकाँगवरनं. आणि मग मला पैसे खूप मिळायचं त्यावेळेला. मग मी म्हटलं आपण लिहूया आता. मग मी त्यांना नवीन गोष्ट लिहून दिली होती. ते म्हणाले की तू प्रत्येक एपिसोडचं असं करू शकतोस. मी म्हटलं हा करूच शकतो. म्हटलं आपल्याला येतच नाही तर ते भाषाच नाही आहे आपली ती एवढ्या जवळची, तर आपल्याला येणारच ना. असं डिप्लोमा कसा कम्प्लीट केला माझं मला माहिती आहे. मग मी बोललो आता आणि परत आता मागे शिकायला कुठे जा की नाही इंग्रजी छान करूया वगैरे. म्हटलं मला नाहीच म्हटलं. मग ना मग त्यांनी मला दिलं करायला ते आणि मी ते सगळं करून दिलं. मग त्यांच्या लक्षात आलं की ह्याला इंग्रजीच कळत नाहीये, तर याला जापनीज डायरेक्ट दिलं तरी काय फरक पडतोय. मग त्याने मला जॅपनीज दिलं तर आपल्याला काय फरक पडतोय. मी तेही ढकलून दिलं. मग काय त्याच्यातनं खूप पैसे मिळायचे. मी म्हटलं अरे हे मस्त चाललंय. आता असं मी ॲक्सिडेंटली लिखाण करायला लागलो. मग मला त्याचा कंटाळा आला. मग मी म्हटलं आता नाही मला लिहायचं आहे म्हणून. मग निंजा हातोडी वगैरे सुद्धा माझ्याकडे लिहायला होतं, पण मी ते नाही लिहिलं, मला नाही आवडलं ते लिहायला. तर अच्छा, ह्यातून आपल्याला काय कळलंय की बेसिकली ट्रायआउट करणं गरजेचं आहे. काय कळलं तर मी एवढंच सांगेन की असं काही ठरवायचं नाही, करत राहायचं जे मिळतंय ते. क्या बात है. बास. थोडंसं सिनेमा जेन्युअनली मागे बिगे लागाल तर फसायला होईल. आपल्याला माहिती नाही पुढे जाऊन काय लिहिलंय ते. 2-4 दुकानं सुरू असली तर इकडे नाही तर तिकडे तर गिराईक येईल, बरोबर की नाही. क्या बात आहे. मला एक विचारायचं आहे की तुलनेने तसं टेलिव्हिजन कमी केलंय म्हणजे सिरियल्स. हां. तर त्यामागे काही असं हे जसं की नाही मला ते बोरच होतंय किंवा जसं म्हणाल की नाही आता मला याचा कंटाळा झालाय किंवा नकोच, असं काही होतं का? नाही असं काहीच नव्हतं. ॲब्सोल्युटली माझं काही ठरलेलं नव्हतं. मला नाटक करायचं होतं, हे माझं ठरलं होतं. आणि मी खूप ॲक्सिडेंटली फिल्ममध्ये पण आलोय. म्हणजे असं झालं की मी एक नाटक करत होतो, त्या नाटकाचं नाव नाही सांगत, मोठं नाटक होतं. त्याच्यात सगळेच जण मोठे कलाकार होते आणि ते सगळेच जण नाटक करत होते त्यावेळेला. आणि मी नाटक म्हणून नाटक करत होतो. मला सिनेमा आला तर मी सांगायचो नाही माझं प्रयोग आहेत ना, मग त्याचं कसं होणार. मग मी ते नाही करायचो सिनेमे बिनेमे. मी आणि ॲब्सोल्युटली सिनेमे केले नव्हते. एखाद दुसरा सिनेमा केला होता त्याच्या अगोदर. आणि मग असं झालं की एकदा ना सगळे कलाकार त्याच्यातले सिरियल आहे, एकाला एक सिरियल मिळाली, दुसऱ्याला दुसरी सिरियल मिळाली, तिसऱ्याला तिसरी सिरियल मिळाली. असं म्हणून ना त्यातले एक 7-8 जण बिझी झाले आणि म्हणून आमचं 3 महिन्यांसाठी नाटक थांबलं. तर आता गंमत अशी झाली की 3 महिने मी एकटाच घरी बसून होतो, कारण मी नाटकच करत होतो. तर मग मला असं झालं की अरे यार माझ्याकडे काम नाही आहे आता. मी म्हटलं सगळे शूटिंग करत आहेत. मग म्हटलं चला आता आपण पण शूटिंग करायचं. मला असं झालं की नाही यार आपल्याला पण शूटिंग मिळायला पाहिजे म्हणून. आणि मग मी शूटिंग करायला सुरुवात केली आणि 3 महिने ते झाले. आणि पुढच्या नाटक सुरू झाल्यानंतर 1-4 महिन्यांमध्ये मी माझी रिप्लेसमेंट दिली, कारण माझ्याकडे तेव्हा नाटकासाठी वेळ नव्हता. एवढे मी शूट्स करत होतो. आणि मग मी शूट करत होतो मग मी शूटिंगच करत राहिलो. मग मी बाकी काय म्हटलं आता परत काय होतं ना 10 ठिकाणी तुम्ही करायला जाणार ना तर मग ते गोंधळ होतो त्याचा. मग ते धावपळ करा. आणि ते सिरियलवाल्यांचं कसं असतं की ते थोडं इंडस्ट्री वेगळी आहे ती. म्हणजे मी अजून एक करतो असं आपण जर त्यांना म्हटलं ना सर अजून एक करूया आपण म्हणून, तर ते म्हणतात नाही हे बरं आहे.
त्यांना 22 मिनिटच दिसत असतात ना, बरोबर. आणि दिवसाची 20 मिनिटं काढायची आहेत ती. सो त्याच्यामुळे त्यांना बाकी गोष्टींशी घेणं देणं नसतं. ऑफकोर्स ते लोक पण खूप क्रिएटिव्ह काम करतात, असं नाही, कारण मी एक सिरियल लिहिली सुद्धा त्याच्यानंतर. सो मला माहिती आहे त्यांच्या अडचणी काय असतात त्या. ती काय त्यांची चूक नाही आहे, त्या अडचणी आहेत त्यांच्या. सो म्हणून मग मी ना सिरियलच्या वाटेलाच नाही गेलो, कारण मला आजही सिनेमेच मिळतात. अच्छा. हा, पण मग ते असं झालं का की पहिला सिनेमा केला त्याच्यानंतर लगेच कामं मिळत गेली का, मध्ये गॅप होता किंवा काय, मग ते असं काही नाही, झालं? असं काही नाही. माझा एक सिनेमा झाला, एक सिनेमा नंतर मी म्हणजे पहिला सिनेमा पण मला विजय गोखले सरांनी मला पहिला सिनेमा दिला. भागम भागमध्ये मला पहिल्यांदा त्यांनी माझं 1, 2, 3, 4 नावाचं नाटक बघितलं होतं आनंद मसवेकरांचं. तर तेव्हा त्यांनी मला विचारलं होतं की तू सिनेमात काम केलंयस का कधी. अच्छा. मी म्हटलं नाही, मी नाही केलंय सर, तू लवकरच करशील असं म्हणाले. म्हटलं ठीक आहे, म्हटलं बरेच लोक बोलतात, ते काय आपल्याला पण देत तर कोणी नाही असं. तर म्हटलं ठीक आहे, बोलले ठीक आहे म्हटलं. पण नाही, त्यांनी मला फोन केला आवर्जून. अच्छा. आणि त्यांनी मला सांगितलं, म्हटलं होतं ना तुला मी सिनेमा देणार आहे म्हणून, तर तुला सिनेमा मिळालाय. मी म्हटलं हां, एवढ्या दिवसांचं काम आहे, तू किती रुपये पर डे घेणार. अच्छा. म्हणून मला काय माहिती, मला तेव्हा 400 रुपये मिळायचं पाकिट नाटकाचं. मी काय म्हणणार, मी फार तर सांगून 500 सांगितले असतं. तर मी म्हटलं सर तुम्हीच सांगा म्हणून. तर ते म्हणाले 2000 रुपये पर डे तुला. बापरे. मी म्हटलं सर मिळणार असं विचारलं मी, कारण दिवस पण होते ना, आणि तेव्हा मी नोकरी करायचो. तर त्याच्यात मला पगार महिन्याचा 10,000 रुपये पगार होता. अच्छा. आणि त्याच्यात माझे दिवस 7 दिवस लागणार होते, म्हणजे मला 14,000 रुपये मिळणार होते 7 दिवसात. सो मी विचारलं सर मिळणार. बोले हां मिळणार ना, काय प्रॉब्लेम, काळजी करू नकोस तू, मिळणार तुला म्हणून. आणि मी गेलो तिकडे आणि मग तो सिनेमा केला. तो सिनेमा केल्यावरती लगेच त्याच्यानंतर मी सिनेमा नाही केला, कारण मी तेव्हा नोकरी करत होतो, नाटक करत होतो. तर ते नाटक संपलं ना, त्यावेळेला मी हास्यसम्राट केलं. ओके. आणि हास्यसम्राट पण मी काय स्टँडअप बिंडअप नाही करायचो. ऑफकोर्स हा प्रश्न तुमचा असेलच, पण ती संधी मी हिरावून घेतली. मी पण अँकर असल्यामुळे समोरच्या अँकरला कमीत कमी बोलायला द्यायचं. हरकत नाही, मला चालेल. आपलं स्किल दिसलं पाहिजे सतत. चालू द्या. सो माझा तर सो मी हास्यसम्राट नाही, तुम्ही विचारा प्रश्न हा. आता द्याच उत्तर द्या तुम्ही. सो हास्यसम्राटचं तेव्हा ऑडिशन चालू होतं, आणि माझा मित्र विनोद गायकर, जो माझा खूप जवळचा मित्र आहे, तर त्याने मला फोन केला. मला म्हणाला की मी ऑफिसमध्ये होतो, आणि तो मला म्हणाला की नाही प्रणव तू ये, आपण दोघं मिळून ऑडिशन द्यायचं म्हणून. मी बोला अरे मी नाही येणार यार, म्हटलं मला नाही जमणार ते. नाही म्हणे तू नाही आलास तर मी पण ऑडिशन नाही देणार म्हणून. तर मलाही असंही कंटाळा जायचं, तिथं ऑफिस मध्ये काम करायला कोणाला मजा येते. तर त्याच्यामुळे असं नका म्हणू, बरेच जण ऑफिस करणारे आहेत लगेच नोकऱ्या सोडतील. नाही, पण तर म्हणून तर आलेत ना, त्यांना मजा येत नाही म्हणून. विचारायचं आहे. नाही, कारण की काय होतं, मला ते विचारायचं. थांबा आता एक प्रश्न विचारते, माझी संधी, मला स्किल दाखवण्यात आता. सो तुम्ही जॉब करत होता असं म्हणालात. मी ॲक्च्युली विद्यार्थ्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने विचारणार होते की बरेचसे विद्यार्थी जॉब करतात आत्ता, कारण की आमचा क्लास जो असतो तो रविवारी असतो. सो द्विधा मनस्थितीमध्ये असतात की कधी जॉब सोडावं, किंवा आपल्याला फक्त रविवारी सुट्टी आहे आणि आपल्याला या क्षेत्रामध्ये काम करायचं आहे, तर जॉब सांभाळून आम्ही हे सगळं करू शकतो का? तर याबद्दल थोडं मार्गदर्शन केलं तर आवडेल. मी पटकन 2च वाक्यांमध्ये हे संपवतो, 2-4 वाक्यांमध्ये. याला काही फार मोठं लॉजिक नाही आहे याच्या पाठीमागे, किंवा काही रॉकेट सायन्स नाही आहे याच्यामध्ये. सोपी गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला हाऊस म्हणून करायचं आहे का प्रोफेशन म्हणून करायचं आहे हे आपण ठरवलं पाहिजे. हाऊस म्हणून करण्यामध्ये आनंद आहे, प्रोफेशन म्हणून करण्यामध्ये आनंद नाही आहे. हा मेजर फरक आहे, लक्षात घ्या. तुम्ही जेव्हा प्रोफेशनली काम करता त्यावेळेला तुम्हाला समोर येणारं प्रत्येक काम करावंच लागतं, कारण तुमच्या पाठीमागे काही लोक असतात जी तुमच्यावर डिपेंड असतात. सो त्याच्यामुळे हाऊस म्हणून करत असताना मी बाय चॉईस काम करू शकतो, प्रोफेशन म्हणून काम करत असताना मला बाय चॉईस काम बऱ्याचदा करता येत नाही. हा मेजर फरक आहे. सो त्याच्यामुळे गल्लत करू नका. आपली हौस, आपला आनंद आणि आपली आवड जपायची आहे का आपल्याला त्या काय म्हणतो ना की पुन्हा त्या कंपनीत कामाला लागायचं आहे, कामगार म्हणून कामाला लागायचं आहे, हा विचार करा.
याच्यातच तुमचं उत्तर आहे. जर तुम्हाला असं वाटलं की नाही मला कामगार म्हणून काम करायचं आहे, काही प्रॉब्लेम नाही, करा. किंवा तुमचा एक छान ग्रुप बनवा, छान. नाटक मला आज विचाराल तर आजही मला नाटक करायला खूप आवडतं. शॉर्ट फिल्म्स आहेत. आज तर यूट्यूबसारखं इतकं मोठं प्लॅटफॉर्म आहे आपल्याकडे, बरोबर की नाही. काही दिवसांनी खूप गोष्टी म्हणजे फिल्म्स रिलीज होणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी थांबतील, खूप कमी रिलीज होतील, सगळं OTT वरती येणार आहे. आणि हे सगळं आता आपल्याकडे अवेलेबल आहे ना, तर काय गरज आहे 12 महिने आणि 24 तास काम करण्याची. मी जे केलं होतं ते करायला जमलं तर करा. मी काय करायचो, मी हा विचार केला होता की पूर्वी मी सलग काम करायचो. आता सलग जर तुम्ही म्हटलं 24 तास मला काम करायचं, 24 तास काम करतं का कोणी? घरी बसून राहतो आपण, TV बघत बसतो, बरोबर की नाही? बरोबर आहे. जेवायचं दुपारी, झोपायचं मस्त डुलकी येतेच दुपारची, बरोबर ना? तेव्हा होतो आपण पुणेकर. हा गैरसमज आहे, आमच्याकडे कोणी 1 ते 4 झोपत नाही. अरे चितळ झोपतात. भाकर वड्या बंद करून तळायच्या, तर बाकीच्यांचं काय घेऊन बसलो आपण? सांगण्याचा उद्देश काय की आपण ना खूप वेळ वाया घालवतो. सो मी काय केलं, मी म्हटलं मी 8 तास काम करीन आणि मी जे 8 तास झोपायचो किंवा मी 10 तास झोपायचो, बरोबर, कारण वेळ असल्यावरती आपण हेच करतो. तर मग मी म्हटलं मी त्यातला वेळ कमी करीन, म्हणजे मी 4 तास त्याच्यातले कमी करीन. मग त्याच्यात मी काहीतरी लिहीन, कोणाला तरी नाटकाची रिहर्सल करीन, लवकर जाईन आणि थोडी मी मेहनत करीन, पण मी नोकरी पण करीन. पण काय म्हणूया ना, मी असा विचार केला आणि आमची फर्म बंद झाली. सो त्याच्यामुळे मला करावंच लागलं पुन्हा इथे येऊन काम. आणि मग मात्र मी जेव्हा हास्यसम्राट झालो, सो त्यावेळेला मला विनोदने सांगितलं म्हणून मी हास्यसम्राट व्हायला गेलो तिकडे. मग त्या ऑडिशनला गेलो आणि मी सिलेक्ट झालो. मला माहिती नाही त्यांनी काय बघितलं आणि सिलेक्ट केलं, मला काही यायचं नाही त्यावेळेला. लिखाणसुद्धा मी त्याच्यानंतर सुरुवात केली स्टँडअप लिहायला, कारण मी बऱ्याच लोकांना सांगितलं की लिहून दे. एक तर अशा वेळेला आपल्याला कोणी लिहून देत नाही आणि तेव्हा सगळेच बिझी असतात. म्हणजे मी जर एखाद्याला सांगितलं, आता जर तुम्ही सांगितलं एखाद्याला की अरे यार तू मोकळा आहेस ना, तर मला एक शॉर्ट फिल्म लिहून दे ना, तर त्या मिनिटापासून तो बिझी झालेला असतो. सो मला तो अनुभव आला. सो मी म्हटलं की चला आता आपणच लिहूया. मग मी लिहायला सुरुवात केली. त्यातून ते आयटम्स क्लिक व्हायला लागले माझे स्टँडअपचे आणि मी हास्यसम्राट झालो. मग त्याच्यानंतर मग मला पुन्हा नोकरीवरती बोलवलं, नवीन एक प्रोजेक्ट सुरू झाल्यावरती. पण मग मी तेव्हा त्यांना सांगितलं की मी नाही करणार आता नोकरी, आता दुसऱ्याला द्या कोणाला तरी. माझ्यासारखाच एखादा कोणीतरी असेल ज्याला बिचाऱ्याला गरज असेल आणि तोही 4 तास त्याचे वाचवणार असेल आणि जर स्ट्रगल करणार असेल तर त्याला ती अपॉर्च्युनिटी द्या. माझं आता बरं चाललंय. क्या बात आहे. मगाशी तुम्ही OTTचा उल्लेख केला. सो आता तुम्ही एक सो माझं ते सॉरी ते म्हणायचं कम्प्लीट करायला राहून गेलं की तुमच्याकडे आता खूप ऑप्शन्स आहेत. सो डोंट वरी की नाही यार मला सिरियलच मिळायला पाहिजे, मला सिरियलच करायला पाहिजे वगैरे, असं काही नाही आहे. आजकाल कॉन्टेंट कुठेही विकला जातोय. सो त्याच्यामुळे ऑप्शन्स खूप आलेत आपल्याकडे. स्वतःचा चॅनल एस्टॅब्लिश करा, 4 जण एकत्र या आणि इमानदारीमध्ये फक्त 4ही नट एकत्र येऊ नका, नाही तर तो चॅनल कधीच चालणार नाही. सगळ्यांनाच ऍक्टिंग करायची. सगळ्यांनाच. तर OTT तुम्ही आता एक वेब सिरीज केली गेमाडपंथी. सो नाटकाची बॅकग्राऊंड आहे, मग त्याच्यानंतर सिनेमा केला किंवा वेब सिरीज केली. सो त्याच्यामध्ये अभिनयाचे मध्ये काय फरक होता, स्किल्स किंवा काय तुम्हाला त्यासाठी तयारी करावी लागली किंवा तो अनुभव कसा होता बेसिकली, की जेव्हा तुम्ही नाटकातून म्हणजे नाटकांनंतर सिनेमा केला, सो त्यामध्ये स्वतःमध्ये काही बदल करावे लागले का, किंवा अरे बापरे हे स्किल काहीतरी वेगळं आहे कॅमेरासमोरचं, तर तो अनुभव थोडा सांगा. मी चुकीच्या मार्गावरती होतो म्हणून मला तयारी करावी लागली. कारण काय झालं की खूप ना अभिनय कसं होतं ना, आत्ता ना खूप नॅचरल ॲक्टिंग आणि ह्या सगळ्या गोष्टींचा एक काय म्हणतो ना की आत्ता जास्त त्याचं प्रमाण आहे. एक मधला एक काळ होता ना ज्याच्यावरती ना जरा ओव्हर द टॉप कॉमेडी व्हायची. आता कॉमेडी पण तुम्हाला ओव्हर द टॉप करता येत नाही. तुम्ही जर एक्स्ट्रा एफर्ट्स लावून एखादा विनोद वगैरे करायला गेलात ना तर लोक काय यार ओव्हर ॲक्टिंग करतो यार हा, असं होऊन जातं. सो मी ज्या फेजमध्ये होतो ना त्यावेळेला जरा ओव्हर द टॉप कॉमेडी करावी लागायची आम्हाला. सो मला ते माहिती होतं. सो मला असं वाटलं की हीच कदाचित ॲक्टिंग असावी किंवा हाच काय म्हणूया आपण त्याला की हीच कामाची पद्धत असावी. सो म्हणून मी तसं काम करत होतो. पण जसं जसं मी
फिल्म्स वगैरे करायला लागलो ना आणि काही वेगळ्या दिग्दर्शकांकडे काम करायला लागलो, तर त्यावेळेला लक्षात आलं की हे असं करून चालणार नाही आपल्याला. मग मी ते हळूहळू कंट्रोल करायला लागलो. आणि एक बेसिक गोष्ट जी वर्कशॉपमध्ये पण तुम्ही शिकवत असाल ती म्हणजे दिग्दर्शकाचं ऐका आणि समजून घ्या. मला काय वाटतं ते करायला जाऊ नका. तर ही एवढं सूत्र आहे सोपं, ते आपण समजून घेतलं आणि तसं केलं की मग हळूहळू गोष्टी नॉर्मल व्हायला लागतात. आणि आत्ता माझ्या बाबतीत त्या गोष्टी नॉर्मल व्हायला लागल्या. नाहीतर मधले तुम्ही काही प्रोमो बघितले असतील तर अरे ह्याला कसं काम मिळालं पुढे असं तुम्हाला आत्ता वाटू शकतं. अजून एक असं विचारायचं होतं बेसिकली की तुम्ही मगाशी म्हणालात की एक नाटक करत होतं ज्याच्यामध्ये बरेच मोठे कलाकार होते, किंवा आताही तुम्ही बऱ्याच मोठ्या कलाकारांबरोबर काम करता आहात, केलं आहे. सो असं कोणी आहे का की की ह्यांच्याकडून मला हे शिकायला मिळालं जे मला आयुष्यभरासाठी किंवा मी ते लक्षात ठेवीन, और किंवा आयडल काइंड ऑफ असं कोणी आहे का? तसे खूप आहेत. मला नाटकात काम करणाऱ्या नटांपैकी आत्ताचे जे काम करत आहेत त्यांच्यापैकी म्हणतोय आम्ही. पूर्वीचे जे लिजंड्स होऊन गेलेत त्याच्याबद्दल मी म्हणत नाही, पण आत्ता जे काम करत आहेत त्यांच्यामध्ये मला मंगेश कदमांचं काम खूप आवडतं. मंगेश कदम माझे आवडते नट आहेत. हां, अंकुश दादा माझा सगळ्यात जास्त आवडणारा माणूस आहे. म्हणजे तो ज्या पद्धतीनं मॅनेज करतो एक एक गोष्ट, खूप खतरनाक पद्धतीने तो मॅनेज करतो सगळ्याच गोष्टी. हां, म्हणजे त्याचा PR, त्याचं प्रत्येक गोष्ट इतकी कमालीची मॅनेज करतो तो. इवन स्वप्नील जोशी पण. तर त्याच्यामुळे ना मला मंगेश कदमांसारखं काम करायला यावं असं मला फार वाटतं. कधीतरी मी त्यांच्यासारखं एक विनोदी नाटक करावं की ज्याच्यामध्ये लोक असं म्हणतील की यार तू मस्त काम केलंस यार, किंवा मंगेश सरांबरोबर मी काम करतोय आणि त्यावेळेला लोकांनी असं म्हणावं की यार मंगेश तुझ्यासारखंच काम याने केलं म्हणून. सर्व मला मग ते खूप त्या दिवशी तो माझ्यासाठी महत्त्वाचा दिवस असेल. आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही सिनेमात वगैरे म्हणाल ना तर मला मोहन जोशी सर खूप आवडतात. त्यांचं काम मला खूप आवडतं. वंदनाताई किंवा रोहिणीताई, हे मला खूप आवडतात. त्यांची कामं खूप प्रचंड आवडतात मला. मी मोहन जोशी सरांबरोबर काम करायला मिळणार म्हणून मी एक मधल्या काळात एक सिनेमा केला 66 सदाशिव नावाचा. हा, तर तो सिनेमा पुण्याचाच होता तो. हा, सो अरे नाही म्हणजे तो होता म्हणून मी सांगितलं यार. तुम्ही म्हणजे मुंबई पुन्हा सुरू झाला असं नाही अजिबात. आपलं आता काय आहे, मिसिंग लिंक पण मिळाली आहे आपल्याला, सो त्याच्यामुळे आता काही प्रॉब्लेम नाही आहे. सो मला ना त्यांच्यावर काम करायचं म्हणून मी ते काम करायचं. म्हणजे गंमत अशी होती त्याची काम करताना की वंदना गुप्ते आणि मोहन जोशी त्यांच्याबरोबरच माझी सगळी कामं होती. तर मी काय करायचो, मी ना माझे डायलॉग्स नाही पाठ करायचो, मी मोहन जोशींचे डायलॉग्स पाठ करायचो. की म्हणजे आपण काय करतोय आणि आता ते काय करतात असं बघायचं आपण. सो म्हणजे विद्यार्थ्याने प्रिन्सिपललाच हे केल्यासारखं आहे, चॅलेंज केल्यासारखं आहे. सो मी काय करायचो, तो अभ्यास करायचो मी. आणि मी ना सगळं त्यांचे डायलॉग्स सगळं करेक्ट करून एकदम त्या ह्याच्या अगोदर टेकच्या अगोदर आहे ना मी जाऊन बसायचो तिकडे आणि ते रिहर्सल करायचं ना. तर मग ना मी खुश व्हायचो की येस, ही जागा मी काढली होती, ही ह्यांनी नाही काढली. ही जागा होती यार, ह्यांनी मिस केली ती, असं वगैरे. आणि ते इतके कॅज्युअल रिहर्सल करायचे ना, इतके कॅज्युअल. हां, मध्ये असं असं काय करतो तसं काय करतो असं ते एवढं हे करायचं यार. आणि टेक सुरू झाला की काय करायचं काय माहिती. म्हणजे मी ठरवलेल्या जागांमध्ये 2 जागा मला अजून जास्त काढून दाखवायचे की मूर्खा याही जागा होत्या म्हणून. आणि मला असं व्हायचं की आई शपथ हे कसं राहिलं माझं. मग पुढच्या सीनला मी परत जायचो, मग मी त्यांच्यासारखं करून बघायचो. तर मग मी अख्ख्या सेटवरती फेमस होतो त्यांच्यासारखं करायचं. बोला तो बोला, चाल टाट झालो, करा पाटकान चाल पाट असं करायचं वगैरे. तर त्यांच्यासारखं ना मी ते ॲक्टिंग करायचो. आणि एकदा ते मागे बसले होते आणि मला ते म्हणाले की अरे इथे नाही, इथे बस म्हणून, लाईटवाले वगैरे. तर मी त्याला बोलतोय, अरे कायसा बड्डेगायदार, चाल लवकर पाटकार, मला टाच व्हायचा आहे दुसरीकडे वगैरे, असं मी बोलतोय त्यांना. आणि हे सगळे मला मागे मागे करतायत, माझ्या लक्षातच नाही काय चाललंय ते. आणि मग माझ्या लक्षात आलं की काहीतरी घोळ झालंय. मी बघितलं तर टायगर बघत होते माझ्याकडे अशी. मी जी कल्टी मारली
ते अरे प्रणव कुठे आहे असं होईपर्यंत मी गेलोच नाही तिकडे परत सेटवरती. आणि सो ही गंमत होती. बेसिक सांगण्याचं काय की ह्या लोकांसारखं काम नॅचरल आपल्याला करता आलं पाहिजे. नील भाऊंसारखं काम जर करता आलं जर आज कोणाला तितकं ईज आणि तितकं नॅचरल, तर मला असं वाटतं की त्याच्या इतकं कमाल ॲक्टर दुसरा आज सापडणार नाही. आज त्यांची रिप्लेसमेंट करावी असा नटच नाही आहे. अशोक मामांसारखं प्युअर कॉमेडी करणारा नट तुम्ही दाखवा मला शोधून. आणि इतके ॲडिशन्स आहेत त्याच्यामध्ये, किती गोष्टी बोलत राहतात ते तिथल्या तिथे विनोद फिरवत राहतात, पण तरी पण त्याच्यामध्ये आपल्याला ते नॅचरल वाटतं की खरोखर हा माणूस बोलतोय असं वाटतं. मी बोललो होतो यांना, बोलो विचारा त्यांना, बोललो होतो बोलो. अरे एवढ्यावरतीच चाललंय सगळं. सिनेमा लिहितानाच तो अर्ध्या तासाचा वगैरे लिहायला लागत असेल, कारण हे लोक जागा काढून तो 2-2.5 तासाचा करत असतील. सो मला असं वाटतं की बघ काय म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे काय हजर जबाबी, काय टायमिंग आहे यार, कमाल. मी त्यांचं त्या दिवशी एक रील बघत होतो, असाच आला होता. तर तो त्यावेळेला ते बसलेले असतात की मी कोण आहे असं ते अशोक मामा त्यांना विचारत असतात. अरे बापरे. तर ते म्हणतात की त्या अशोक मामा बाजूच्याला विचारतात मी कोण आहे, तर ते म्हणतात मला काय माहिती, अरे बापरे ह्यांना पण नाही माहिती, असं ते लक्ष्मीकांत बेर्डे म्हणतात. मग कंडक्टरला विचारू का असं म्हणतात. बसमध्ये बसलाय मग कंडक्टरला विचारू का असं. अरे हे काय जागा आहे ती, अरे काय कमाल काढायचं ते लोक. सो मला असं वाटतं ना की यांच्यासारखं हे बघा आणि ह्याच्यासारखं करण्याचा प्रयत्न करायचा. बाकी काय दुसरं, ज्या दिवशी आपल्याला जमलं त्या दिवशी आपल्याला नवीन काम मिळणार कन्फर्म. क्या बात आहे. मगाशी जसं तुम्ही म्हणालात की जसं तुम्ही जेव्हा जॉब सोडला किंवा तुम्हाला परत बोलवलं आणि तुम्ही सांगितलं की नाही आता मी परत नाही येत किंवा ह्या सगळ्या गोष्टी, तर आताही असं आहे का की भूमिका येताना त्या बघून मग ते निवडून त्याला होकार देणं वगैरे, का अजूनही असं आहे की येतील ती कामं करणं, काय आहे आता? नाही आता जरा मी बघतो जरा काय आहे ते. ओके. मग काय भूमिका निवडताना साधारण काय विचार करता किंवा काय आहे? सगळ्यात महत्वाचा क्रायटेरिया, प्रमुख भूमिका असेल तर सगळ्याला होकार असतो आपला. लपवायचं बिपवायचं नाही, टेन्शन नाही घ्यायचं, लक्षात ठेवा. बरोबर आलं तरी तुम्हाला कळणार आहे, चुकलं तरी तुम्हाला कळणार आहे. खूप निवडून घेतल्या भूमिका आणि यायच्याच बंद झालं तर कराल काय, बरोबर आहे की नाही. सो त्याच्यामुळे ती एक असते. पण जर एखादा कॅरेक्टर रोल असेल तर मात्र मी बघतो की काय आहे रोल, कसा आहे. मग मी ठरवतो की नाही यार आता हे नको करूया म्हणून. किंवा कधी कधी काय होतं की आपल्या मराठीमध्ये ना एक मेजर प्रॉब्लेम आहे, तो म्हणजे बजेट. पिक्चर मोठा असतो पण कलाकारांसाठी बजेट नसतो. हे मला गणितच नाही कळलं का आपण मोठा पिक्चर करतोय पण कलाकारांचं आपलं बजेट जरा लिमिटेड आहे. अरे मग कुठे घालवलात कुठे तो तरी सांगा. म्हणजे ते तिथे स्ट्रगल करायला आपल्याला, बरोबर ना, की DOPला खूप पैसे मिळतात जाऊच शिकायला, बरोबर ना यार. कोणाला मिळतात ते कळत नाही, बरोबर ना. ते सरकारी योजनांसारखं असतं आपलं, बरोबर की नाही. मिळते सगळ्यांसाठी. 15 कोटी लोकांनी लाभ घेतला, कोण आहेत माहिती नाही. सो तसंच आहे ना ते. तर मला तेच काय कळत नाही. सो मी आत्ता त्या गोष्टीचा पण विचार करतो की जर एकदमच नवीन मुलांना माझ्याकडे येणारी जी लोक असतात ना त्यांच्यासाठी मी वाटेल ती गोष्ट करेन. खूप जास्त मॅनेज करतो मी, कारण मला असं वाटतं की मी त्यांना आत्ता मदत केली ना तर उद्या कोणाचं तरी त्याच्यातनं करिअर घडू शकतं. आणि मग करिअर असं म्हणूया नको, पण त्याला एक मदत होईल आणि पुढे जाऊन तो एक मोठा दिग्दर्शक होऊ शकतो. सो मला त्याच्यासाठी मी ऑलवेज वेलकम असतो. मी असे सिनेमे केलेले आहेत की ज्याच्यामध्ये फक्त दिग्दर्शक आणि लेखक नवीन आहे आणि त्यांनी मला खूप रिक्वेस्ट केली की दादा नाही तू आम्हाला या सिनेमामध्ये हवाच आहेस म्हणून मी केलेत. मी पैसेही नाही घेतलेत. आणि मी तुम्हाला सांगू का, आत्ता ना उगाच बाहेर स्ट्रगल करायला जाऊ नका. सगळ्यांनी एक छान ना एक समजून घ्या आणि एक छान छोटा ग्रुप बनवा तुमचा, त्याचे डिस्कशन करा. आमच्या वेळी काय होतं माहिती आहे का, मोबाईल फार नव्हते.
तर त्यावेळी ना एकतर लॅपटॉपवरती सिनेमा बघायला लागायचा, नाहीतर पेनड्राईव्ह कोणीतरी द्यायचं त्याच्यावरती बघायला लागायचे सिनेमे. आणि सिनेमे बघायला लागायचे आम्हाला जुने कुठून तरी मिळवून खूप वेगळे सिनेमे मी बघितलेत, वेगवेगळ्या भाषातले बघितलेले आहेत. सो तुम्ही ते बघा, एक डिस्कशन करा, एक छोटा ग्रुप बनवा आणि त्याच्यावरती ना यूट्यूब असेल किंवा इन्स्टा असेल याच्यावरती काही कॉन्टेंट क्रिएट करण्याला सुरुवात करा. ॲटोमॅटिकली लोकांना कळेल ना. आज काय पूर्वीसारखं जाऊन ऑडिशन द्यायची गरज नाही आहे. आणि ऑडिशन म्हणजे काय, ते तुम्हाला बोलवतील तर जा ना त्यावेळेला, नाही कोणालाच म्हणायचं नाही. हे आपलं तत्व लक्षात ठेवा. सब ओके. आणि असं येतच की काही ना काहीतरी, म्हणजे मी जे हे केलं काय ते फिल्मफेअर केलं ह्या वेळेसचं आलं की माझ्याकडे. मी कुठे गेलो होतो मागायला फिल्मफेअरवाल्यांकडे, मी मराठी फिल्मफेअरला नाही गेलो आहे अजून नॉमिनेशन असून. मग त्यांनी बोलवलंच नाही आम्हाला, मी पण नाही गेलो. मग बरोबर ना, आपण बी सॉफ्ट लोंडा आहे ना यार, झाकीर खान. त्यावेळेला मी नाही गेलो. मग त्यांनी मला विचारलं, मी बरं विचारायलाही जात नाही की मला का बोलवत नाही किंवा काय नाही. बोलवायचं तर बोलवा, नाही बोलवायचं नका बोलवू, मी तर काम करायला आलो आहे ना. क्या बात आहे. एक शेवटचा प्रश्न सर, तुम्ही खूप कॅरेक्टर रोल केले, म्हणजे मगाशी तुम्ही कॅरेक्टर रोलबद्दल बोललात, पण मग त्या कधी असं हे झालं का की जसं तुम्ही म्हणाल की लीड असेल तर काय मी काही करेन किंवा भूमिकेचा विचार नाही करणार, अच्छा लीड आहे तर मी करायला तयार आहे वगैरे, तर असं कधी झालं का की अरे किती दिवस मी कॅरेक्टर रोल करतोय किंवा ती एक ओळख निर्माण व्हायला हवी, मला लीड मिळायला हवं, सो ही फेज काय होती किंवा आम्हाला ते ऐकायला आवडेल बेसिकली. खूप गमतीशीर होती. मला जे पहिले जे 2 प्रमुख भूमिका मिळाल्या ना, त्यातली सिनेमातली होती आटपाडी नाईट्स आणि नाटकामध्ये मला प्रमुख भूमिका मिळाली वासूची सासू, जे दिलीप प्रभावळकरांचं नाटक होतं आणि दिलीप प्रभावळकरांचा रोल मी केला. तर त्याची गंमत अशी होती की वासूच्या सासूच्या वेळेला मला असं कधीच वाटलं नव्हतं की मी प्रमुख भूमिका करणार आहे वगैरे. माझ्या डोक्यात असं होतं की आपण कॅरेक्टर रोल करायचे आणि मला कॅरेक्टर रोल करायला भयंकर आवडतं. कारण काय होतं, प्रमुख भूमिका तुम्ही करायला जाताना तर त्यावेळेला तुम्हाला 30 दिवस काम करावं लागतं, बरोबर, किंवा 20 दिवस काम करावं लागतं, शेड्यूल पूर्ण. बरोबर. कॅरेक्टर आर्टिस्टला तसं नसतं. 5 दिवस करायचं, लगेच दुसरा सिनेमा पकडायचा. 8 दिवस करायचा, दुसरा सिनेमा पकडायचा, बरोबर की नाही. रपारप कामं करत बसतो आपण, खूप बिझी असतो, बरोबर की नाही. सो आपलं ते महत्त्वाचं आहे बेसिक. सो मी वासूच्या सासूला सुद्धा मी काही प्रभावळकरांच्या रोलसाठी गेलो नव्हतो. मी गेलो होतो त्याच्यामध्ये अतुल परसुरे सरांचा जो त्याच्यामधला एक रोल आहे, जो अण्णांच्या मुलाचा रोल आहे आणि जे तसं बघायला गेलं तर 4थ्या क्रमांकाचं पात्र आहे. म्हणजे 1ल्या क्रमांकावरती सासू म्हणजे प्रभावळकर सरांचा रोल, त्याच्यानंतर वासूचा रोल, त्याच्यानंतर त्यांच्या बायकोचा रोल आणि त्याच्यानंतर 4थ्या क्रमांकावरती 5व्या क्रमांकावरती 4थ्या क्रमांकावरती ना अरुण नलावडे सरांचा रोल आहे, जो भयंकर अप्रतिम आहे. त्या नाटकामध्ये बंडू म्हणून त्यांचं कॅरेक्टर आहे, कमाल कॅरेक्टर आहे. तो पोरगा सतत दारू पिऊन असतो आणि त्याची दारू उतरली की तो बेवड्यासारखा वागायला लागतो. असा तो रोल आहे. तुम्ही वासूची सासू बघा, भयंकर कमाल नाटक आहे ते. प्रदीप दळवींनी अप्रतिम लिहिलेलं नाटक आहे ते. तर मी गेलो होतो त्या रोलला आणि त्यांना सासूच्या रोलसाठी कोणी मिळत नव्हतं. तर मला मंगेश सरांनी सांगितलं की तू वाचून दाखव म्हणून हे. तर मी घेतलं आणि वाचलं. तर मी वाचलं ना, तर मला ते माझं काय झालं होतं, गंमत अशी झाली होती की आम्ही जी बिल्डिंगमध्ये नाटकं करायचो त्यातलं एक नाटक वासूची सासू होतं आणि त्यात मी सासूचा रोल केला होता. ओके. सो मला माहिती होतं. सो मला वाचायला ते दिल्यावरती मी करेक्ट वाचलं. तर मंगेश कदमाने नाटक ते इंटरव्हल झालं मला विचारलं, तू इकडे. मी म्हटलं काय, तू करशील काय प्रभावळकरांचा रोल. मी म्हटलं व्यावसायिकला. पण हां, म्हणून मी बाई कसा दिसेन. तर ते म्हणाले तो ते बघू आपण, तू त्याची काळजी करू नकोस, आपण एकदा बाई कसा होतोयस ते बघूया आणि तू जर बाई झालास ना तर करूया आपण, चल. मी म्हटलं ठीक आहे. मग आमच्या निर्मात्याला सांगितलं. निर्माता बोला नाही मी पैसा लावतोय, मोठा नट पाहिजे म्हणून, ह्याला कुठे घेऊन करायचं, ह्याचा आता काही ते दुनियादारी वगैरे आलंय म्हणून लगेच ह्याच्यावरती नाही ना आपण पैसा लावू शकत. ते मंगेश सर म्हणाले तुम्ही एक काम करा, तुम्ही येऊन बघा आणि तो कसा वाचतोय ते बघा. तर त्या आल्या आणि मला माहिती नव्हतं अनुराधा वाघ
काकी त्यांचं नाव आहे. तर मला ते माहिती नव्हतं की कोण आहे निर्माता वगैरे, आपण जातच नाही ना त्या भागामध्ये, बरोबर की नाही. कोण पैशाचं बोलणार आहे, मॅनेजर बोलणार, त्याच्याशी बोललं की विषय संपला आपला. बाकी सर कसे आहात तुम्ही, असं सगळ्यांनाच मी करतो. सो त्याच्यात काहीच प्रॉब्लेम नव्हता. सो रिस्पेक्ट सगळ्यांना आहे की निर्माता आहे म्हणून एक्स्ट्रा आहे वगैरे असं काहीच नव्हतं आपल्याकडे. तर त्या येऊन बसल्या आणि मला माहिती नाही, मी वाचत होतो आणि जसं माझं वाचून संपलं ना त्यावेळेला त्यांनी, मला आठवत आहे मी असं मागे बघितलं कोणीतरी बाई आली आहे म्हणून, आणि त्यावेळेला ती मंगेश कदमांना असं असं करत होती. सो तेव्हा नंतर मला कळलं की ह्याच आहेत त्या म्हणून. आणि मग मला ते काम मिळालं. आणि आटपाडी नाईट्सच्या वेळी सुद्धा सेम होतं. मला फेसबुकवरती मेसेज आला की आम्हाला एक सिनेमा करायचा आहे, त्याच्यासाठी आम्ही तुझा विचार करतो आहोत म्हणून. तर मला असं सगळं दुनियादारीमुळे झालं, सगळं दुनियादारीमुळे. सो मी म्हटलं की हां ठीक आहे, म्हटलं मी येतो. मला असं वाटलं की काहीतरी असेल. तर मी पुण्याला त्यावेळेला इव्हेंटसाठीच गेलो होतो एका, आणि पुण्यातच ते हे होतं ऑडिशन, म्हणजे ऑडिशन नाही ते वाचन होतं. तर मग पुण्याच्या लोकांनी मला खूप मदत केली आहे, त्याच्यामुळे फार रिस्पेक्ट आहे मला पुण्याच्या लोकांबद्दल. भरूनच आलं मला. आणि तो मगासपासून दिसतोच आहे. तर दुनियादारी. तर मग मी गेलो आणि मी वाचनाला बसलो. तर त्यांनी मला स्क्रिप्ट वाचायला सुरुवात केली. तर स्क्रिप्ट वाचतोय आणि असं होतं की वशा आणि त्याचे 3 मित्र अशी ती स्क्रिप्ट होती. सो मी विचार करत होतो की च्या आईला ते मेन पात्र आहे ते माझ्यासारखंच बारीक बिरीक आहे, बरोबर. ते म्हटलं ते काय आपल्याला देणार नाहीत. म्हटलं मी म्हणतोय की या मित्रांमध्ये कुठे मी बसीन. तर गडबड अशी आहे, म्हटलं मी पण बारीक आणि हे पात्र पण बारीक, सेम टू सेम नाही का होणार. म्हटलं बहुतेक मित्रांचा पण रोल मिळत नाही आपल्याला. तर त्यांनी ती स्क्रिप्ट ठेवली आणि मला विचारलं सुपेकरांनी, नितीन सुपेकरांनी, की तुला कुठला रोल करायला आवडेल याच्यातला. क्या बात है. मी म्हटलं मला कुठला रोल करायला आवडेल असं कसं काय. म्हटलं मी काय सांगू आता, आपण तर सांगू ना मेन रोल करायला आवडेल म्हणून. म्हटलं आणि ते बोलले की तू जरा जास्तच आहेस म्हणून तू निघ आता म्हणून इकडनं. मी म्हटलं असं काही नाही आहे, म्हटलं मला कुठलाही रोल आवडेल म्हणून करायला. तर ते म्हणाले की नाही, आम्ही तुझा प्रमुख भूमिकेसाठी विचार करतोय, वशासाठी. मी म्हटलं ओके डन. म्हटलं डन. मला म्हणे पैसे वगैरे, म्हटलं ते नंतर बोलूत आपण, आता पहिला पिक्चर हिरो म्हणून मिळाला हेच मोठी गोष्ट. आणि स्क्रिप्ट पण अप्रतिम. आटपाडी नाईट्सला पण आता झी चित्रगौरवमध्ये त्याला 6 बक्षीस आहेत आणि 15 नॉमिनेशन्स होती त्याला प्रत्येक ह्याच्यामध्ये, म्हणजे फिल्मफेअरला पण होती, मटाला पण होती. सो त्याच्यामुळे अप्रतिम फिल्म. सो मी म्हटलं अप्रतिम फिल्म पहिलीच मिळते, मी लगेच होकार दिला. सो ते मिळालं. त्याच्यानंतर मग प्रीतम मिळाला मला. सो प्रीतम पण तसाच ॲक्सिडेंटली मिळाला आहे. सो अशा सगळ्या गोष्टी एक एक प्रमुख भूमिकेतले सिनेमे आत्ता मला मिळायला लागले. मग गेमाडपंथी मिळाली. गेमाडपंथीची पण एक गंमत होती. आता गेमाडपंथीची एक गंमत सांगतो शेवटची, माझ्याकडे खूप गमती आहेत, मी परत कधीतरी येईन तुमच्याबरोबर अशाच गप्पा मारायला. गेमाडपंथीला असं झालं की गेमाडपंथीला ना थोडं काय म्हणूया ना आपण त्याला की थोडं बोल्ड आहे ती सिरीज. थोडी, खूप नाही आहे, थोडी बोल्ड सिरीज आहे ती. तर त्याच्यासाठी मला जेव्हा बोलवलं वाचनासाठी तेव्हा मी बायकोला घेऊन गेलो होतो. आपल्याला माहितीच नाही ना यार काय आहे त्याच्यामध्ये ते. तर मला सांगितलं की एक बोल्ड सीन, 2 बोल्ड सीन आहेत, 2-3 तुला, आणि त्यातला एक तर हे आहे म्हणजे लिपलॉक आहे म्हणून, आणि तो आम्ही चीट करतोय वगैरे असं करणार नाही, तो आम्ही प्रॉपर शूट करणार. आणि माझी पहिली नजर बायकोकडे गेली की म्हणजे चुकीच्या जागी चुकीच्या माणसाला घेऊन आलोय आपण, बरोबर ना. सो मी म्हणजे मला असं झालं की म्हटलं अरे बापरे आता काय करायचं. तर मी त्यांच्या लक्षात आलं ते संतोष कोल्हेंच्या की गडबड झाली आहे म्हणून याची. तर ते म्हणाले तुम्ही दोघं बोला, मी आलो जरा जाऊन काम करून दुसरं. आणि ते वरती गेले ऑफिसमध्ये, आम्ही खालती बोलत होतो. तर मी म्हटलं की काय आहे, म्हटलं मी माझ्या डोक्यात होतो की नाहीच, नकोच, हे कशाला करायचं असलं काहीतरी आपण. तर बायकोच माझी म्हणाली की नाही असं काही नाही आहे, त्याची गरज आहे. आणि त्यांनी ते सांगितलंय. बरं हा दिग्दर्शक काही असा नाही आहे की उगाच काहीतरी कॉन्टेंट विकायचं आहे म्हणून तो करतोय. सिरीज ऐकली आम्ही, तर सिरीज पण अप्रतिम सिरीज होती, विनोदी सिरीज. नाहीतर आपण सिरीज बघताना काय असतं की काहीतरी सस्पेन्स थ्रिलर वगैरे या जॉनरमध्ये जास्त जातात ते लोक, आणि OTT वरती आहे. सो त्याची ती आत्ताची गरजही आहे. सो ती म्हणाली की तू कर, तुला जर योग्य वाटत असेल तर. मी म्हटलं की ठीक आहे.
आपण एक काम करूया, आपण काय आहे नेमकं ते तुम्ही मला सांगा. मग त्यांनी मला सांगितलं असं 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 आहे. अमृता म्हणाली, माझी बायको म्हणाली की ठीक आहे तू कर म्हणून, काय प्रॉब्लेम नाही. मी म्हटलं ठीक आहे आपण करूया. पण मला माहिती नव्हतं एवढं असेल म्हणून. एवढंही आपल्याला माहिती नसतं ना यार, बरोबर की नाही. म्हणजे एकदमच हा यार, म्हणजे घरी कधीतरी चिकन मिळणाऱ्या माणसाला एकदमच तुम्ही आणून दिल्यावरती काय होणार, त्याला अंदाज नसतो ना असं किती खायला पाहिजे काय. सो मला काहीच माहिती नव्हतं आणि मी खूप त्याच्यापासून लांब ढकलत होतो. तो सीन आमचा असा ठरला होता की 4थ्या दिवशी करायचा म्हणून. मी 22व्या दिवसापर्यंत ढकलत होतो त्याला. सर आज नको ना सर, आमची जरा ओळख होऊ देत ना करून. आणि शेवटच्या दिवशी ज्या दिवशी तो सीन करायचाच होता, आत्ता करावाच लागेल म्हणून, तर त्या दिवशी मीच स्वतः इतका हायपर होतो की मला कळत नव्हतं माझ्या आजूबाजूला काय चाललंय ते. आणि मी म्हटलं होतं मी एकच टेक करणार, त्याच्यानंतर दुसरा टेक होणार नाही. जी माझी को ॲक्ट्रेस आहे मीरा सारंग, जी पण पुण्याची आहे, तर तिनं मला सांभाळून घेतलं. ओ ग्रेट. हा, तर तिने मला सांभाळून घेतलं त्या दिवशी. तिने मला बसवलं लिटरली. आणि संतोष कोल्हेंनी ते म्हणाले, प्रणव तू हल्लायस, तू दाखवत नसलास तरी आम्हाला कळतंय. मी सतत इथे असायचो आणि टेक सुरू व्हायच्या अगोदर मी म्हणायचो एक मिनिट आपण असं करूया, आपण तसं करूया, हां ठीक आहे. तर ती काय बोलते वगैरे लक्षच नाही आहे माझं. परत मी इकडे, परत थोड्या वेळात टेक सुरू, एक मिनिट हिरा, दुसरा टेक नाही झाला पाहिजे, तर तू काय करशील मला सांग, काय करू, मी काय करू, तू काय कर. असं इतकं माझं चाललं होतं ना 7-8 वेळा. तर त्याच्यावरनं संतोष कोल्हेंच्या लक्षात आलं की हा हल्ला आहे आणि मीराच्याही लक्षात आलं की हा चुकणार आहे. मग तिलाही परत डबल करायला लागू नये म्हणून कदाचित तिने मला बसून समजावलं असेल. आणि मग त्यांनी मला समजावलं. मग आमचं ठरवलं आणि मी म्हटलं इतकंच करायचं, याच्यात ॲडिशन कोणी करायला जायचं नाही. त्या कॅमेरावाल्याला सांगितलं एकदाच फोकस घे. हो, नाहीतर फोकस नाही. हा, आमचा रॉय म्हणून होता तो. प्रत्येक टेक त्याने एकही टेक ओके फोकसमध्ये घेतला नव्हता आज तोपर्यंत. तर त्याच्यामुळे मी त्याला बोललो तू फोकस ले पाहिजे बराबर, तर रिहर्सल कर 2 बार, प्रॉब्लेम नाहीये. पण म्हणजे बाकी काय रिहर्सलमध्ये नाही तर तुम्ही म्हणाल रिहर्सल 2दा केली आणि टेक एकदाच पकडायचा याला म्हणून, तर तसं नाही. मग मी ते झालं आणि मग त्याच्यानंतर मग फॉर्च्युनेटली तो टेक ओके झाला आणि सगळ्या गोष्टी झाल्या. आता गडबड काय झाली, मला असं वाटलं होतं हे सिरीजमध्ये ठेवतील सगळं, बरोबर ना, मुख्य गोष्ट तिकडे दाखवतील म्हणून. ह्यानी साला ते ट्रेलरमध्ये टाकलं. आता गडबड अशी झाली की मी प्रमुख नट त्याच्यातला, मी आणि चैत्या. तर आता गडबड काय की ट्रेलर मला पाठवला आणि मला सांगितलं प्लॅनेटवाल्यांनी की तू शेअर करायचा पहिला. हे सकाळी 8:30ला झालं आणि मी दुपारी 12:30 वाजेपर्यंत ट्रेलरच शेअर करत नव्हतो. माझी हिंमतच होईना ते शेअर करायची. मी म्हटलं आता करू काय. मग मला त्यांचे सारखे फोन येत आहेत, ह्यांचे त्यांचे फोन यायला लागले. संतोष कोल्हेंनी फोन केला, अरे प्रणव सगळ्यांनी शेअर केलं, तू का नाही करत आहे शेअर, आणि तुला पहिल्यांदा करायचं होतं. मी म्हटलं नाही मी प्रवासात आहे, मी चाललोय असं चाललं होतं. आणि मग मी माझ्या बायकोला पाठवलं ट्रेलर. म्हटलं आता काहीच नाही होऊ शकत, आता आपण अरेस्ट झाले, आपल्याला पकडले गेलो आपण. तर मी बायकोला पाठवलं, म्हटलं असा ट्रेलर आहे, मी काय करू तू सांग. तर मी त्यांना सांगतो मी शेअर नाही करू शकत आहे म्हणून. हा, तर बायको म्हणाली की तू का लाजतोयस एवढा, तू केलंयस ना सीन शूट. मी म्हटलं हा. म्हणे मग आता ते ॲक्सेप्ट कर आणि तू अपलोड कर म्हणून. म्हटलं चला आता तिकडनं परवानगी आली मग काही हरकत नाही. आणि मग मी तो अपलोड केला. सो सांगण्याची गोष्ट ही आहे ना की हाही न्यूनगंड आपल्यामध्ये असतो की आपण स्वतःला फार सामान्य आणि खूप स्वतःला म्हणजे काय म्हणतो ना आपण त्याला की खूप कॉमन आपण स्वतःला समजत असल्यामुळे किंवा आपण सरळ मार्गी आहोत असं आपलं एक थिंकिंग असतं ना, तर ते ब्रेक व्हायला ना तुम्हाला नट म्हणून ह्याही गोष्टी एक्सेप्ट करायला पाहिजेत की नाही हे काम मी केलं तर आता ते चांगलं झालं किंवा वाईट झालं याची जबाबदारी आपण आपली स्वतः स्वीकारली पाहिजे आणि ते करायला पाहिजे. सो मी आता ह्या सगळ्या गोष्टी हे करून
आत्ता तसं काही अडचण नाही आहे. पण आत्ता मी ही गोष्ट ठरवली आहे की ह्यानंतर म्हणून मला कोणीतरी जर सांगितलं की चला आता याच्यातही काहीतरी बोल्ड सीन आहे म्हणून, तर मी ती नाही करणार. मी आता पिकोलोमध्ये पण होता आमचा एक सीन, पण आम्ही तो कट करायला लावला. आम्ही म्हटलं की अभि यार ह्याची गरज नाही वाटत आहे म्हणून. आता खरं म्हणजे अभिजित वारंग ह्यांनी पण 2 नॅशनल मारलेत, पण तरी पण तो माझा मित्र आहे वर्गातला, त्याच्यामुळे म्हणून मी त्यांना नाही अभि आपण नको करूया हे, आणि मग आम्ही तो कट करायला लावला. सो सांगण्याचा उद्देश आहे की तुमच्याकडे येईल ती कामं, प्रमुख भूमिकेत असाल तर अशीही कामं तुम्हाला एक्सेप्ट करावी लागतात, आणि त्याच्यात ना गंमत नसते, याच्यात खूप प्रेशर असतं. हे लक्षात घ्या. आपल्याला वाटतं असं, पण काय हालत होते ना हे मला आत्ताही आठवलं तरी पण मला म्हणजे श्वास वाढल्यासारखं होतो एकदम. खूप डेंजर गोष्ट आहे. सो ठीक आहे, या सगळ्या गोष्टी होत्या, पण तुम्ही तुमच्या मार्गाने मजा करा आणि छान कामं करा. क्या बात है. ॲक्च्युली तुमच्याशी गप्पा मारायला खूप मजा आली. आपण पुढच्या कार्यक्रमाकडे वळूयात, विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट देऊयात. हां, अच्छा. हो, थँक्यू. थँक्यू सो मच. तुम्ही आलात आणि इतकं छान मार्गदर्शन आणि इतके किस्से ऐकवलेत. अरे खूप आहेत माझ्याकडे. पुण्याबद्दल तुम्ही इतक्या छान भावना व्यक्त केल्या त्याबद्दल थँक्यू. धन्यवाद. आणि तुम्हा सगळ्यांचे आभार, मिरॅकल्सचे स्पेशली आभार. आणि दुसरी महत्त्वाची डिस्क्लेमर आपण ज्याला म्हणतो ते, की ह्या सगळ्या गोष्टी माझ्याबरोबर घडलेल्या आहेत. जे औषध मला लागू पडलं ते तुम्हाला पडेल असं नाही. मी ज्या काही गोष्टी सांगितल्यात त्या वापरायच्या की नाहीत त्याचा विचार करा, पण कामं करा, सोडू नका, नोकरी सोडू नका. आत्ता सध्या तरी माझं एक काम होतं BST मध्ये, त्याच्यासाठी मी गेलो होतो. तिथे पण खूप मोठी मंडळींनी काम केलेलं आहे. म्हणजे प्रशांत दामले सर असतील, किंवा शरद पोंक्षे सर असतील, अविनाश नारकर सर असतील, अरुण नलावडे सर असतील, असे अनेक लोक BST मध्ये कामं करून ते हे करत होते, नाटक वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करत होते. सो त्याच्यामुळे जॉब करून इथे करता येत नाही काम, ही गोष्ट मनातनं काढून टाका. ज्यावेळी ते मोठे नट झाले त्यावेळी त्यांनी नोकरी सोडली आणि ते पूर्ण वेळ ह्या सगळ्या गोष्टी करायला लागले. अगदीच जाता येत नाही त्याच्यासाठी. आजही अरुण कदम सारखा एक मोठा नट अजूनही BMC मध्ये कामाला आहे. पॅडी कांबळे सारखा एक मोठा नट आजही पॅडी दादा मंत्रालयात कामाला आहे. सो अशी आपला संदेश उपश्याम सारखा एक नट आजही मला वाटतं BMC मध्ये कामाला आहे. सो त्याच्यामुळे असे अनेक लोक आहेत की जे गव्हर्नमेंटमध्ये आजही काम करता आहेत. सो तुम्ही असं, माधवीताई आहे, माधवी जुवेकर, ती आत्ताही BST मध्ये काम करते आहे. थोडं कष्ट घ्यावे लागतील, पण ते घ्या. आणि जोपर्यंत तुम्ही सिक्युअर होत नाहीत तोपर्यंत असा वेगळा विचार शक्यतोवर करू नका. आणि जर तुमची काहीतरी फायनान्शियल बॅकग्राऊंड छान असेल आणि खूप म्युच्युअल फंडमध्ये वगैरे इन्व्हेस्टमेंट आता झालेली आहे, अभी अपने को टेन्शन नाही, वो टाइम पे आओ और फुल टाइम करो, टेन्शन नाही आहे त्यावेळेला. पण हा माझा प्रेमाचा सल्ला आहे. आवडला तर घ्या, नाही आवडला तर घेऊ नका, काही प्रॉब्लेम नाही, मला काही राग येत नाही. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.